यावेळेस मी जो नॉमिनेशन फॉर्म भरला त्या कामाची पावती म्हणून त्या दिवशी जो जनतेने सामान्य लोकांनी प्रतिसाद दिला त्या 10 वर्षाच्या कामाची पावती आहे असं मला त्या ठिकाणी वाटते. अनेक कामं सांगायला गेलो तर इतकी मोठी लिस्ट आहे की आपला वेळ त्या ठिकाणी पुरणार नाही. अनेक कामं आहे जे सांगण्यापेक्षा लोक आज स्वतःच्या नजरेने त्या वर्धा शहरामध्ये बघतात. येणाऱ्या काळामध्ये ह्या ग्रामीण भागाचा महानगरामध्ये समावेश करणे आणि एक वर्धा शहराची ओळख महानगर म्हणून त्या ठिकाणी तयार करणे आणि त्या ग्रामीण भागामध्ये देखील शहरासारख्या चांगल्या सुविधा उपलब्ध आपण करून देणार आहोत. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत वर्ध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर पंकज भोयर आहे. आता वर्ध्यामध्ये काँग्रेसकडून शेखर शेंडे यांना तिकीट मिळाली. त्यांचे वडील बापूसाहेब शेंडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते, ते आता हयात नाही. पण वर्धेत तगडी फाईट कुणामध्ये होईल तर इथे एक डॉक्टरच आहेत आणि डॉक्टर सचिन पावडे हे अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांनी अर्ज भरलेला आहे. आणि याशिवाय काँग्रेसमधलेच काही बंडखोर सुधीर पांगोळ वगैरे अशा प्रकारची इथली राजकीय स्थिती आहे. पण फाईट कुणामध्ये होईल, इथले महत्त्वाचे मुद्दे कुठले आहेत आणि गेल्या 10 वर्षात वर्ध्याचा विकास कसा झाला आणि वर्धा हे महाराष्ट्राच्या नकाशावर का महत्त्वाचं आहे हेही आपण समजून घेणार आहोत. कारण वर्ध्यातच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामदास तडस भाजपचे तत्कालीन खासदार यांना पराभूत केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळचे उमेदवार अमर काळे, आणि शरद पवारांनी ही जागा काँग्रेसकडून घेतली होती. त्यामुळे हे वर्धा लोकसभेचा हा मतदारसंघ खूपच चर्चेत आला होता आणि स्वाभाविकपणे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्याची चर्चा होत आहे. खूप स्वागत आहे. नमस्कार पंकजी, आपलं 10 वर्ष साधारणतः काळ आपण आमदारकीचा भूषवला. आता हा 10 वर्षाचा काळ आणि येत्या 5 वर्षाच्या काळासाठी तुम्हाला जिंकून द्यावं वर्ध्याच्या जनतेला अशी तुमची अपेक्षा साहजिकच असणार. मागच्या 10 वर्षामध्ये आपण प्रचंड काम ह्या वर्धा विधानसभा क्षेत्राकरिता केलं आणि मागच्या 10 वर्षात जो बदल घडला ते आपण सर्व लोक बघतोय, जनता बघते आहे. आणि त्याच्यामुळे यावेळेस मी जो नॉमिनेशन फॉर्म भरला त्या कामाची पावती म्हणून त्या दिवशी जो जनतेने सामान्य लोकांनी प्रतिसाद दिला त्या 10 वर्षाच्या कामाची पावती आहे असं मला त्या ठिकाणी वाटते. परंतु विकास हा कधी संपत नसतो किंवा समस्या हा कधी संपत नसतात. आपण डे टू डे लाईफ जेव्हा जीवन जगत असतो तर नवीन नवीन समस्या आपल्यासमोर त्या ठिकाणी येत असतात. तर सर्वसामान्य लोकांच्या समस्या सतत जनता दरबार लावून सोडविणे, त्याच पद्धतीनं नवीन नवीन डेव्हलपमेंटचे कामं आपल्या मतदारसंघामध्ये खेचून आणणे, ते करणे, लोकांकरिता उपलब्ध करून देणे, हे त्या ठिकाणच्या लोकप्रियचं कर्तव्य असतं जे आपण मागच्या 10 वर्षामध्ये केलं. येणाऱ्या काळात देखील वर्धेला एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवण्याकरता अनेक प्रकल्प आपल्या डोक्यामध्ये आहेत. ते प्रकल्प येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी आणणार आहोत. गेल्या 10 वर्षाचा जर तुमचा काळ पाहिला तर तुम्हाला एका टप्प्यावरून आपली सुरुवात झाली आणि आपण 10 वर्षानंतर काय अचीव केलं आमदार म्हणून या शहरासाठी, असं तुम्ही मागे वळून विचार करत असताना किंवा तुमच्याबाबत जनता विचार करत असताना तुम्ही त्यांना काय सांगाल? नाही, आपण बघितलं ना 10 वर्ष आधी वर्धेची स्थिती काय होती आणि 10 वर्षानंतर काय. हे वर्धेतले अनेक लोक साक्षीदार आहे, आपण देखील त्याचे साक्षीदार आहात. आपण बघितलं तर वर्धेतलं प्रत्येक उद्यान आज हे लोकांकरिता तयार झालेलं आहे. विशेष करून ग्रीन जिमच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांकरिता आपण मोठी सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. योगाचं शेड असो हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. रस्ते आपण बनविले. वर्धेतले चौकांचं सौंदर्यीकरण बघा, रुंदीकरण बघा, इतके सुंदर चौक आपल्याला फारच कमी ठिकाणी बघायला मिळतात. सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून आपण जगातला सर्वात मोठ्या चरख्याची उभारणी ह्या ठिकाणी केली. त्या ठिकाणी चरखा भवन आपण तयार केलं. अनेक कामं सांगायला गेलो तर इतकी मोठी लिस्ट आहे की आपला वेळ त्या ठिकाणी पुरणार नाही. अनेक कामं आहे जे सांगण्यापेक्षा लोक आज स्वतःच्या नजरेने त्या वर्धा शहरामध्ये बघतात. आणि वर्धेचा जो आउटस्कर्ट्स आहे, ग्रामीण भाग आहे, जनरली काय होतं की शहर विकसित होतं पण ग्रामीण भाग तेवढासा विकसित होत नाही. व्हॉट्स युअर विजन अबाउट द रुरल एरिया ऑफ वर्धा शहरालगत मोठ्या ग्रामपंचायती आहेत. कारण वर्धा शहराची एक मर्यादा होती, ती पूर्ण संपली आणि लोक हळूहळू वर्धा शहराच्या बाहेर आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती त्या ठिकाणी राहायला गेल्या आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या झपाट्यानं त्या ठिकाणी शहरीकरण वाढलं. परंतु त्यावेळेस जुन्या काळात जी काळजी घ्यायला गेली पाहिजे होती की लेआउट करताना त्या ठिकाणी रस्ते, नाली, ड्रेनची सुविधा ही असायला पाहिजे होती, पण काही कारणास्तव त्यावेळेस ती नाही करण्यात आली आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठा बॅकलॉग त्या ठिकाणी ह्या प्राथमिक सोयी सुविधांचा तयार झाला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्या ग्रामीण भागाचा महानगरामध्ये समावेश करणे आणि एक वर्धा शहराची ओळख एक महानगर म्हणून त्या ठिकाणी तयार करणे आणि त्या
ग्रामीण भागामध्ये देखील शहरासारख्या चांगल्या सुविधा उपलब्ध आपण करून देणार आहोत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वर्धेची महापालिका होऊ शकते. म्हणजे मी पत्रकार म्हणून सुद्धा मला याबद्दल काही फारशी माहिती नाही. का वर्धेची महापालिका करावी आणि त्याचा फायदा नेमका काय होऊ शकतो? फायदा फार मोठ्या प्रमाणात वर्धा शहरातील जनतेला त्या ठिकाणी होणार आहेत. एक तर वर्धा शहराची ओळख महानगर म्हणून त्या ठिकाणी होईल. त्याच पद्धतीनं आज ग्रामीण भागातले वर्धा शहरालगतच्या ग्रामीण भागामध्ये लोक जे प्रतिदिन समस्या त्या ठिकाणी सामना करतात, कारण ग्रामपंचायतमध्ये हे सर्व लोक राहतात. ग्रामपंचायत जवळ तेवढा निधी त्या ठिकाणी नसतो. त्याच्यामुळे लोकांच्या स्थानिक लोकांच्या समस्या ते त्या ठिकाणी दूर करू शकत नाही. एकदा जर का महानगरपालिका झाली तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सुटतील आणि सोयीसुविधा त्या ठिकाणी लोकांना मिळतील. वर्धा तसं म्हटलं तर बघा, वर्धेतनं खूप मुलं परदेशात आहेत. वर्धेत पण सुद्धा प्रोफेसर, डॉक्टर्स, एलिट क्लास, ग्रामीण भागातले सगळेच लोक राहतात. पण तसं पाहिलं तर वर्धेकडे बघताना आपण एक स्मॉल टाऊन असं साधारणतः बघितलं जात होतं महाराष्ट्राच्या इतर शहरांच्या तुलनेमध्ये. पण गेल्या 10 वर्षातल्या कोणत्या अशा समस्या आहेत ज्या तुम्ही सोडवल्या, ज्या तुमच्या खात्यात अकाउंटवरती जमा आहे? पण 10 वर्षात बघितलं तर प्रचंड सर्वजण बघतोय की बदल त्याच्यामध्ये झाला. विकास करून सेवाग्राम पवनार वर्धा विकास आराखडा जो आपण वर्धेकरिता तयार केला, त्याची भरपूर मोठी मदत वर्धा शहराचा चेहरा बदलविण्याकरिता झाला. त्याच पद्धतीनं काही क्लिष्ट समस्या वर्धेमध्ये प्रलंबित होत्या मागच्या अनेक वर्षापासून. त्यात जर आपण पकडलं तर रामनगर परिसर जो आहे त्याचं लीज नूतनीकरण हे 1991 पासून झालेलं तो नव्हतं. विधानसभेत पण गाजला होता मुद्दा. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा 2014 साली आलं तर मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी हा क्लिष्ट विषय सोडवला आणि 2016 साली आपण जे 91 पासून प्रलंबित होतं लीज नूतनीकरण, त्याला 2016 साली 30 वर्षाची लीज त्या ठिकाणी वाढवून दिली. नंतर 2021 पर्यंतच ती वाढ होती. मधातल्या काळात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. त्यांनी पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा एकदा जेव्हा 2022 साली त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं, आपण पुन्हा 2021 पासून 2051 पर्यंत त्या ठिकाणी रामनगर परिसराच्या लीज नूतनीकरण करून दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा 2014 साली मी आमदार झालो तर वर्धा शहरालगतचा जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी बांधकाम परवानग्या मिळत नव्हत्या, त्याच्यावर स्थगिती होती. त्याच्याकरता आपण सभागृहामध्ये नवीन कायदा पास केला ग्रामीण भागातील बांधकामाकरता. कायदा पास करून घेतल्यानंतर बांधकाम परवानग्या त्या ठिकाणी देणं सुरू झालेलं आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी होता. त्याच पद्धतीनं वर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात आपले आदिवासी बांधव राहतात संपूर्ण वर्धा जिल्ह्याकरता, आणि आदिवासी बांधवांच्या सर्व योजना ह्या त्यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय ह्या कार्यालयातून सोडविल्या जातात. परंतु दुर्दैवानं वर्धा जिल्ह्याकरता हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय होतं नाही. वर्धा जिल्ह्याचा समावेश हा नागपूर जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये होता. त्याच्यामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला त्यांचे अर्ज करण्याकरता किंवा त्यांची काही योजना घ्यायची असेल त्याच्याकरता जावं लागत होतं. आपण सतत शासनाच्या मागे लागलो, पाठपुरावा केला आणि वर्धा जिल्ह्याकरता स्वतंत्र आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय मंजूर करून घेतलं. फक्त मंजूरच करून घेतलं नाही तर ते कार्यान्वित देखील या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे फार मोठा दिलासा हा वर्धा जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मिळाला. अच्छा. मुळात वर्धा हे तसं नागपूरला कनेक्टेड आहेत, इकडे यवतमाळला कनेक्टेड आहेत. एक इश्यू आणखी दारूबंदीच्या संदर्भातला होता, तो कायम विधानसभेत चर्चेत येतो. आता असं सगळं असताना काही लोकांचं म्हणणं आहे की दारूबंदी हटवून द्यायला पाहिजे आणि दारूबंदी ती कायम ठेवायला पाहिजे, आणि त्याचे काही सामाजिक खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसतात. एक SP येतो, त्याच्या काळामध्ये ते बंद असते, दुसरा येतो तेव्हा तो चालू राहतो. हा प्रश्न फार मजेशीर आहे. याच्याकरता आपण विधानसभेत देखील मी हा मुद्दा मांडला होता. याची काही लोकांची मागणी आहे की ही दारूबंदी त्या ठिकाणी हटली पाहिजे आणि काही ठिकाणी लोकांची मागणी आहे की ही राहिली पाहिजे. परंतु माझं असं मत त्याच्यामध्ये आहे की जनतेचं एक वोटिंग त्या ठिकाणी व्हावं आणि जनता जसे म्हणेल, जनतेचं जे मत राहील, जनतेच्या मताप्रमाणे निर्णय घेतला जावा. पण जनरली जनतेचं मत काय? म्हणजे उद्या जर गडचिरोलीसारखा प्रसंग आला की लोकांचं मत लक्षात घ्यायचं आहे तर मग वर्धेत काय होईल? नाही, शासनाने सर्वे करावा, शासनाने टीम नेमावी, त्यांचं जनतेचं मतदान व्हावं आणि एक सर्वांच्या समन्वयाने हा प्रश्न त्या ठिकाणी निकालात काढला गेला पाहिजे. तर काही त्याचं निदान येऊ शकतं. हा, तर निदान येऊ शकतं. लोकांचं समाधान झालं पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधीचं काम काय की लोकांचं, नागरिकांचं समाधान करणे आणि एकमताने जो निर्णय होईल तो त्या ठिकाणी आता आपण पाहिलं की चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या बाबतीत नेमकं काय झालं होतं दारूबंदी. हा, तर त्याच्या ठिकाणी लोकांचं म्हणणं होतं की बा नाही, दारूबंदी आम्हाला नको, त्याच्यामुळे तिथली दारूबंदी नंतर हटवल्या गेली. ह्याच पद्धतीनं वर्धेतल्या जनतेचं जे म्हणणं राहील ते त्या ठिकाणी भूमिका घेतली. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होता, इथल्या वर्ध्याच्या सायन्स कॉलेजमध्ये, तेव्हा थोड्या बहुत ऍक्टिव्हिटीज व्हायच्या आणि तुमचे वडील शिक्षण क्षेत्रात काम करत होते. म्हणजे
कधी असं वाटलं होतं की आपण राजकारणात येऊ आणि वर्धा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करून, कारण तुमची सुरुवात काँग्रेसपासून झाली आणि आज तुम्ही भाजपचे आमदार आहात. आपलं म्हणणं बरोबर आहे. मी ग्रॅज्युएशन करताना आपल्या JB सायन्समध्ये त्या ठिकाणी शिकत होतो. परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता मी युनिव्हर्सिटी कॅम्पस नागपूरला गेलो. त्या ठिकाणी मित्रांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी कॅम्पसचा स्टुडंट युनियनचा प्रेसिडेंट झालो. आणि अच्छा. प्रेसिडेंट झाल्यानंतर मग माझं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून जेव्हा मी वर्ध्यामध्ये आलो तर काही सामाजिक संघटनांसोबत जोडलो. नंतर योगायोगानं त्या ठिकाणी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. परंतु जेव्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तर फार मोठी मित्रमंडळी, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जुळले गेले. एक मोठं नेटवर्क त्या ठिकाणी तयार झालं. नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला. आदरणीय दत्ताजी मेघे यांच्या आशीर्वादानं 2014 साली भारतीय जनता पार्टीची तिकीट त्या ठिकाणी मला मिळाली आणि नागरिकांच्या, लोकांच्या, मित्रांच्या सहकार्यामुळं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळे मी 2014 साली प्रथम आमदार झालो. 5 वर्ष भरपूर कामं त्या ठिकाणी केली आणि 5 वर्षात केलेल्या कामाची पावती म्हणून 2019 साली पुन्हा एकदा लोकांनी आमदार म्हणून त्या ठिकाणी निवड केली. आता थोडं आपण राज्यस्तरावरचा जे विषय घेऊ, की असे कोणते विषय तुम्हाला राज्यस्तरावरचे दिसतात? खास करून एक बेरोजगारीचा मुद्दा खूप चर्चेत असतो, महागाईचा मुद्दा चर्चेत असतो आणि हे दोन्ही मुद्दे आपल्या मतदारसंघाशी, जिल्ह्याशी जोडलेले असतात. या वर्धा जिल्ह्यामध्ये रोजगार तुम्ही किती क्रिएट केला? कुठल्या भागातनं क्रिएट केला किंवा कुठली इंडस्ट्री इथे वर्धेत आली? आणि पुढे काही कुणाशी काही करार झालेला आहे का? किंवा हे जे मृतावस्थेत गेलेली MIDC आहे, कारण आता सुमित वानखेडे जे हे उमेदवार आहे, त्यांना पण आर्वी मधली MIDC विकसित करायची आहे. पण आपल्याकडे ऑलरेडी इथे वर्ध्यामध्ये MIDC आहे. देवळीची MIDC बऱ्यापैकी चालली, तिथे उद्योगधंदे आहे. तर या MIDCचं काय होणार? मला असं वाटते बेरोजगारी आणि महागाई हे मुद्देच राहत नाही. हे विरोधकांनी तयार केलेले मुद्दे असतात. हे राजकीय मुद्दे आहेत. परंतु वर्धा MIDC जर का विषय पकडला तर अनेक चांगले उद्योग आपल्या वर्धा MIDC मध्ये आहे. एखादा मोठा प्लांट आला तरच MIDC चालू आहे, नाही तर MIDC बंद आहे, हा त्याच्यामध्ये गैरसमज करण्यात येतो. आज वर्धेतले काही चांगले उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीचे उद्योग आपल्या वर्धा MIDC मध्ये चालवित आहेत. मोठा उद्योग आला पाहिजे हे देखील सर्वांचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न आमच्यातर्फे देखील त्या ठिकाणी चालू आहे. परंतु आज माझा जो कन्सेप्ट आहे किंवा मला जे युवकांसोबत चर्चा केल्यानंतर आढळते की युवकांची जास्त इच्छा आहे की स्वतः कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घ्यायचं आणि स्वतःचा रोजगार कुठेतरी उभा केला पाहिजे. हा प्रयत्न वर्धेतल्या युवकांचा सुरू आहे. महिला बचत गटाच्या चळवळीमध्ये देखील आपण तेच करतोय. महिला बचत गटांना वेगवेगळे प्रशिक्षणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी देण्यात येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की वर्धा जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटच्या विंग मार्फत आपण IIM नागपूर सोबत टायअप केलं, MOU केलं आणि IIM नागपूरमध्ये त्या ठिकाणी महिलांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी चालू आहेत. अशा पद्धतीचे नवीन उपक्रम. मधात एक आपण ग्लोबल मीट कॉन्फरन्स घेतली, इन्व्हेस्टमेंट मीट घेतली. त्याच्यामध्ये देखील कुठे घेतली ती? वर्धेला घेतली. फार मोठी परिषद त्या ठिकाणी झाली आणि 3,000 कोटी रुपयाची गुंतवणूक त्यावेळेस करार त्या ठिकाणी करण्यात आले. आता त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू पुढे दिसतीलच. नंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून सिंधी रेल्वे येथे ड्रायपोर्टचं काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि मोठ्या गतीनं त्या ठिकाणी काम चालू आहे. त्याच्यामुळे रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, भविष्यात देखील होती. त्याच पद्धतीनं एक पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देता येतो का, हा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. कारण वर्धेला बोर टायगर रिझर्व हा एक चांगला परिसर आपल्या वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केळझर लागून आहे, त्या ठिकाणचा सिद्धिविनायक प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी देखील विकास कामं आपण काही प्रमाणात केले आहे. सेवाग्राम आहे, पवनार आहे. या ठिकाणी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून पवनार, सेवाग्राम ह्या ठिकाणी देखील मोठे कामं आपण त्या ठिकाणी केले. एक पर्यटनाच्या माध्यमातून देखील स्वयंरोजगार आपल्या युवकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. म्हणजे वर्धेकडे तसा एक ओढा वर्धेचा गोरस पाक वगैरे अशा काही ज्या खाद्यपदार्थ अत्यंत राज्यस्तरावर आणि राज्याच्या बाहेर प्रसिद्ध आहे. पण एक मोठा कारखाना लॉइड्स नंतर वर्धेमध्ये येण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं की जास्त लोकांना ती कंपनी सामावून घेईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगार क्रिएट होईल. एक साधारणतः मोठ्या उद्योगांची पसंती ही काही कारणास्तव मुंबई, पुणे किंवा ठाणे, नाशिक ह्या भागामध्ये असते. तरी देखील जर का ह्या ठिकाणी आता एकदा ड्रायपोर्ट झालं की मोठे उद्योग निश्चितपणे ह्या भागामध्ये येतील. त्याचा फायदा आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना होईल. ड्रायपोर्ट पण थोडासा काही मधल्या भागामध्ये एक विलंब झाला त्याला किंवा अनेक जेव्हा एखादा मोठा प्रकल्प येतो तर अनेक काही टेक्निकल गोष्टीचे इश्यू असतात. पण आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून हे सर्व
अडचणी दूर केल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी निश्चितपणे लवकरात लवकर या सर्व अडचणींवर मात करून चांगल्या पद्धतीचे रोजगारयुक्त असे प्रकल्प येतील. अ, म्हणजे गावातली मुलं जेव्हा शेतकऱ्यांची शहरात येतात, तर फार अपवादानं काही सायन्समध्ये जातात आणि बहुतांश त्यांना शिकायचं असलं की ते म्हणजे हा ट्रेंड खूप अनेक वर्षांपासूनचा, तर तुम्ही त्यात काही आणखी व्हॅल्यू एडिशन करू शकाल. ते आर्ट्समध्ये जातात. पण आर्ट्समध्ये जाऊन काही त्यांचं करिअर पुढे काही होऊ शकत नाही. तर आपण जेव्हा शहरातल्या लोकांचा विचार करतो तेव्हा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काय दिसतं की तुमच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येणारे किंवा जिल्ह्यातले म्हणा, तर ती मुलं पुढे नेमकं काय करतात? त्यांना काही संधी रोजगाराची किंवा आणखी काही करिअर उभारण्याची संधी मिळते? निश्चितपणे करिअर उभारण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातला युवक हा देखील अतिशय कष्टिक आहे. तो देखील नवीन काहीतरी करू इच्छितो. त्याच्याकरता त्याला व्यवस्थित प्रबोधन, व्यवस्थित मार्गदर्शन, अ, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशात काय सुविधा उपलब्ध आहे, सध्या कशाचे ट्रेंड्स चालू आहे, कशामध्ये त्याला स्कोप आहे, त्याची आवड कशामध्ये आहे, ह्या सर्व गोष्टींकरता वारंवार आपण मार्गदर्शन मेळाव्यांचं आयोजन करत असतो. त्याचा लाभ अनेक युवक, अनेक विद्यार्थी घेत असतात आणि त्यांच्या त्यांच्या आवडीच्या दिशेनं त्या ठिकाणी ते प्रिफरन्स देऊन त्या ठिकाणचं काम सुरू करत असतात. आज साधारणतः आपण जर का ग्रामीण भागातला युवक बघितला, माझ्या मतदारसंघामध्ये सेलू तालुका हा ग्रामीण भाग म्हणून आणि शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी शेतीशी निगडीत असलेला युवक हा त्या शेतीला पूरक धंदा देखील कसा अच्छा. उभा करता येईल याच्या प्रयत्नामध्ये असतो. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना ह्या त्या ठिकाणी ग्रामीण भागातील युवकांकरता तयार करण्यात आलेल्या आहे. सबसिडी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आज दूध केंद्र म्हणजे दुधाचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू शकतो. मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी देखील मदर डेअरीकडनं आणि इतर डेअरींकडनं त्या ठिकाणी केली जात आहे. अनेक युवक त्या ठिकाणी उतरलेले देखील आहेत. हे एक चांगलं चिन्ह आहे. पण एक गोष्ट मान्य कराल तुम्ही की नाही मला माहीत नाही. पण शेतकऱ्यांना ना डॉक्युमेंट करताना किंवा कागदपत्र करताना भले आपण म्हणतो की एक वन विंडो आहे किंवा ट्रान्सपरन्सी आली आहे. पण सिस्टममध्ये कुठेतरी लॅक्युना आहे किंवा खूप मला वाटतं त्यांना संकटांचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना आणि तिथे ते हैराण होऊन जातात. म्हणजे यात कुठला घटक या सिस्टममधला दोषी आहे आणि तो सुधारून आपल्याला घ्यावा लागेल? नाही, ह्या अडचणी ज्या आहे ह्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या आहेत, राज्यस्तरीवरच्या आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांना अडचणीत होतात हे आपण मान्य त्या ठिकाणी केलं पाहिजे. परंतु अडचणी ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. ह्या अडचणीवर मात करून ज्याला पुढे जायचं त्याला कोणाला सर्व करायची आहे मग? अडचणीवर त्या ठिकाणी मात करायची आहे. म्हणजे एक तर राज्यकर्त्यांना करायचं आहे की एक त्या तर सिस्टमनी पण जिल्हाधिकाऱ्यांना? त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे की आपल्या शेतकरी बांधवाला कमीत कमी कागदपत्रांसह त्याला ती योजना त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं की त्यांनी मदतल्या काळामध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना आणली आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, वर्धा तालुक्यातल्या आणि सेलू तालुक्यातल्या जवळजवळ 20,000 ते 22,000 शेतकऱ्यांच्या आपण शेतजमिनी ह्या वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये केल्या. त्यांच्या जमिनी ह्या वर्ग 2 मध्ये होत्या, त्याच्यामुळे त्यांना विक्री करता येत नव्हती किंवा इतर काही त्यांना अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे आपण वारंवार समाधान शिबिर वगैरे हे कॅम्प लावले आणि ह्या 20,000 ते 22,000 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये केलेल्या आहेत. बरं, आता वर्धा जिल्ह्याचा शेतकरी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचला होता. तुम्हाला माहिती आहे की आत्महत्या ज्या प्रमाणात झाल्या होत्या 2004 आणि कुठली एक तर अवकाळी पावसाचं संकट, कर्ज, बँका अनेकदा हैराण करतात. तुम्ही लोकांची मानसिकता नाही बदलू शकत. माझा मुद्दा हा होता की हा बेसिकली शेतकरी हवालदिल होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या घटकांनी त्याला कोऑपरेट केलं पाहिजे, बँकेतल्या कर्मचाऱ्यांपासून तर शासनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा. ही बाब तुम्ही मान्य करता? बरोबर. बरोबर. आता मुद्दा असा आहे की सोयाबीनला भाव तितकासा मिळाला नाही. अवकाळी पावसानं त्यांचं पीक सगळं खराब झालं. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टींमुळे तो हैराण झालेला आहे, पिचलेला आहे. म्हणजे सरकार जे असेल ते प्रयत्न करत राहतं. याच्यामध्ये तुम्हाला काही असा काही वेगळा उपाय नाही, सापडतो काही निश्चितपणे विजनरी? शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. विशेष करून आपल्या विदर्भामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूसाचं उत्पादन घेणारा शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी लावलेल्या खर्चाच्या हिशोबाने मिळणारा भाव हा कमी आहे. त्या ठिकाणी चांगला भाव मिळाला पाहिजे याच्याकरता सरकार देखील प्रयत्नशील आहे. कारण शेवटी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जो रेट निश्चित होते त्या हिशोबाने मालाची खरेदी केली जाते. परंतु आम्हा काही आमदार लोकांची, विशेष करून विदर्भातल्या आमदारांची मागणी आहे
की जास्त वाढीव दराने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यासोबत माननीय पंतप्रधानांचं आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे, की जे छोटे कास्तकार आहेत, ज्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, त्यांना एक थोडा हातभार लाभला पाहिजे. याच्याकरता सन्माननीय पंतप्रधान साहेबांनी किसान सन्मान योजना सुरू केली होती. त्याच पद्धतीनं राज्यानं देखील ती त्या ठिकाणी लागू केली. तर अशा पद्धतीनं कमीत कमी पेरणीच्या काळामध्ये त्याला साधारणतः 10,000 ते 12,000 रुपये त्याच्या खात्यामध्ये मिळतात, जी एक छोटी अच्छा. मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आता जर का तुम्ही बघितलं असेल तर 2 ते 3 महिन्याआधी देवेंद्रजी फडणवीस यांनी मोफत विजेचं बिल ही शेतकऱ्यांकरता व्यवस्था उपलब्ध करून दिली, की त्याच्यामुळे कमीत कमी त्याच्यावर विजेच्या बिलाचा येणारा भार त्या ठिकाणी कमी झालेला आहे. खूप धन्यवाद थँक्यू. पंकजजी. धन्यवाद वेळ दिला. मनोजजी. थँक्यू.